सोलापूर शहर आणि परिसरात वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीनं भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटेपासूनच सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषा, साज शृंगार करून वडाच्या झाडाच्या पूजनासाठी गर्दी केली। विधिवत पूजा करून वटवृक्षाला दोरा बांधत जन्मोजन्मी हाच पती लाभावा आणि पतीला निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी मनोभावे प्रार्थना महिलांनी केली। शहरातील विविध मंदिर परिसर तसंच वडाच्या झाडांजवळ सकाळपासूनच महिलांची मोठी लगबग पाहायला मिळाली। पूजनानंतर अनेक ठिकाणी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावत शुभेच्छांची देवाणघेवाण केली। त्यामुळे परिसरात भक्ती, परंपरा आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती निर्माण झाली। वटपौर्णिमेला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे। पौराणिक कथेनुसार सावित्रीनं आपल्या बुद्धिमत्ता, निष्ठा आणि पतिव्रताच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले। त्याच स्मरणार्थ सुवासिनी वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात। भारतीय संस्कृतीतील पतिव्रतेच्या आदर्शाचं प्रतीक म्हणूनही या सणाकडे पाहिलं जातं। विशेषतः नवविवाहित महिलांमध्ये वटपौर्णिमेबाबत मोठा उत्साह दिसून आला। पारंपरिक नऊवारी किंवा साडी, दागिने आणि आकर्षक साज शृंगारात सजलेल्या महिलांनी पूजनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। अनेकांनी कुटुंबियांसह या धार्मिक विधीत सहभाग घेतला। सोलापूर शहरातील सिव्हिल चौक, भवानीपेठ, काडादी हायस्कूल परिसर, रूपाभवानी मंदिर परिसर यासह विविध भागातील वडाच्या झाडांजवळ महिलांची मोठी गर्दी झाली होती। पूजनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी पुढाकार घेतला। काही ठिकाणी आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते, त्यामुळे महिलांनी पूजनाबरोबरच स्मरणीय छायाचित्र काढत या सणाचा आनंद लुटला। एकंदरीत धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम घडवत सोलापूर शहर परिसरात यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली। महिलांच्या मोठ्या सहभागामुळे शहरातील विविध भाग दिवसभर मंगलमय आणि उत्सवी वातावरणानं भारावून गेले।